मंडळी भाजणीचं पीठ घ्यायचं, त्याच्यामध्ये ओवा घालायचा, तीळ घालायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये रेड चिली पावडर घालायची, हळद घालायची आणि म्हणजे टेस्टप्रमाणे आपल्याला त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता त्याच्यामध्ये गरम तेलाचं मोहन ॲड करायचं आहे आणि त्याला पाणी टाकू गरजेनुसार त्याला मऊसूत त्याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने असा एक मऊसूत गोळा मी बनवून घेतला आहे. आता गरम तेल व्हायला ठेवलं आहे आणि तोपर्यंत आपण म्हणजे चकल्याचं जे पीठ आहे ते आपण त्याच्या साच्यामध्ये भरून देऊयात. साच्यामध्ये भरलेलं आहे आणि आता मी त्याच्या चकल्या पाडल्या. बघू शकता इथे मी चकल्या पाडून घेतलेल्या आहेत. अशा पद्धतीच्या आपल्या चकल्या झाल्या आहेत. आता आपण त्याला गरम तेलामध्ये सोडायचे आहे आणि आता आपली चकली झाली आहे रेडी. अशा पद्धतीचे खुस्करून घ्यायचं आणि बघू शकता इथे खूप छान चकली झाली.